हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार वडील हे कुटुंबाचा आधारस्तंभ आणि देवता मानले जातात. शास्त्रात पितृदेवो भव असे म्हटले आहे. वडील जिवंत असताना मुलाने काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते, जेणेकरून घरातील सुख शांती आणि वडिलांचा सन्मान टिकून राहील. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार वडिलांच्या ह्यातील मुलाने खालील 5 कामे करू नयेत. तर्पण आणि पिंडदान. शास्त्रानुसार जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलाला पितरांचे म्हणजे पूर्वजांचे पिंडदान, तर्पण किंवा श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. ही सर्व कार्य वडिलांनी करणे अपेक्षित असते. मुलाने वडिलांच्या उपस्थितीत ही धार्मिक विधी स्वतःहून करू नयेत, कारण वडील हेच कुटुंबाचे मुख्य प्रतिनिधी असतात. वडिलांच्या संमतीशिवाय महत्त्वाची शुभ कार्ये. घरात कोणतेही मोठे धार्मिक कार्य, यज्ञ किंवा लग्न कार्य ठरवताना वडिलांची परवानगी आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे. वडिलांच्या हयातीत त्यांना बाजूला सारून स्वतः निर्णय घेणे हे शास्त्रसंमत मानले जात नाही. त्यांच्या अनुभवाचा सन्मान करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. मालमत्तेसाठी वाद किंवा वेगळे होण्याचा आग्रह. वडिलांच्या हयातीत संपत्तीवरून वाद घालणे किंवा घराचे विभाजन, फाळणी करण्याचा हट्ट धरणे हे अधर्म मानले जाते. वडिलांनी स्वकष्टाने कमावलेल्या संपत्तीवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. त्यांच्या इच्छेविरुद्ध संपत्तीवर हक्क सांगणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते. हे मुलांनी करू नये. केस काढणे. प्राचीन भारतीय परंपरेनुसार वडील जिवंत असताना मुलाने त्याच्या डोक्यावरील केस किंवा मिशा पूर्णपणे कापू नयेत. पूर्वी मुलगा फक्त त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच त्याच्या मिशा काढत असे. हे त्याच्या वडिलांबद्दल आदराचे आणि त्याच्या दीर्घ आयुष्याच्या इच्छेचे प्रतीक होते. धर्मादायचे श्रेय घेणे. मुलगा कोणतेही धर्मादाय काम करतो त्याचे श्रेय त्याने घेऊ नये किंवा स्वतःचे नाव ठेवू नये. वडिलांच्या नावाने किंवा त्यांच्या सन्मानार्थ धर्मादाय काम करणे चांगले. यामुळे समाजात वडिलांचा आदर टिकून राहतो आणि मुलाला सूर्यदेवांचे आशीर्वाद मिळतात. तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात, निमंत्रण पत्रिका किंवा कागदपत्रात मुलाने त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत प्रथम स्वतःचे नाव वापरू नये. त्याने नेहमी आदराने प्रथम आपल्या वडिलांचे नाव आणि नंतर स्वतःचे नाव वापरावे. हे कौटुंबिक परंपरा आणि नम्रता दर्शवते. या व्यतिरिक्त वडिलांचा अपमान किंवा त्यांच्याशी वाद घालणे टाळावे. हिंदू धर्मात वडिलांना गुरुचा दर्जा दिला आहे. त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलणे, त्यांचा अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखणे हे मोठे पाप मानले जाते. मनुस्मृतीनुसार जो मुलगा आपल्या वडिलांना आदराने वागवतो त्याचे आयुष्य, विद्या, यश आणि शक्ती वाढते. अस्वीकरण ही माहिती सामान्य धर्मावर आधारित आहे. मुलाने वडिलांशी कसे वागावे. वडिलांचा आदर करावा. त्यांच्याशी नम्रपणे बोलावे. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यांना उलट उत्तर देऊ नये. त्यांच्या कष्टाची कदर करावी. वेळोवेळी त्यांची विचारपूस करावी. गरज असेल तेव्हा मदत करावी. त्यांना अभिमान वाटेल असे वागावे. खोटे बोलू नये. त्यांच्या अनुभवातून शिकावे. घरच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. त्यांच्याशी प्रेमाने वागावे. रागातही त्यांचा अपमान करू नये. त्यांना वेळ द्यावा. त्यांच्यासोबत बसून गप्पा माराव्यात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांना एकटे वाटू देऊ नये. त्यांचे आभार मानावे. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या सल्ल्याचा आदर करावा. चुकीचे वागलो तर माफी मागावी. त्यांचा सन्मान इतरांसमोर ठेवावा. त्यांची बदनामी होईल असे वागू नये. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. त्यांच्या कामात हातभार लावावा. त्यांच्याशी संयमाने बोलावे. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवाव्यात. त्यांना त्रास होईल असे वागू नये. त्यांना आदर द्यावा. त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवावी. त्यांना धन्यवाद म्हणण्याची सवय ठेवावी. वडिलांना दुखावणारे शब्द वापरू नयेत. त्यांचा सन्मान मनापासून करावा. त्यांच्याशी प्रामाणिक राहावे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना वेळेवर औषधे किंवा गरजांची आठवण करून द्यावी. त्यांच्याशी हसतमुखाने बोलावे. त्यांना कधीही कमी लेखू नये. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवूनच वागावे. त्यांच्या शिकवणीचे पालन करावे.
त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांचे मन जिंकणारे असे वागावे, त्यांच्या आयुष्याचा आदर्श घ्यावा, त्यांच्यासमोर वाईट सवयी टाळाव्यात, त्यांना कधीही एकटे सोडू नये, त्यांना प्रेम व्यक्त करावे, त्यांच्या वृद्ध काळात त्यांची सेवा करावी, आयुष्यभर त्यांचा सन्मान आणि आदर जपावा. वडील म्हणजे घराचा आधारस्तंभ. त्यांच्या कष्टामुळेच मुलांचे आयुष्य घडत असते. हे मुलांनी कधीही विसरू नये. श्री स्वामी समर्थ.